सर्वांना नमस्कार. आत्तापर्यंत आपण परिसर अभ्यासचं पाठीमागचे लेक्चर बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान हा भाग चालू होता आणि विज्ञानामध्ये परिसर भागमध्ये एक 10 प्रश्न घ्या आणि जो आपला विज्ञानचा पेपर 2 आहे त्या पेपर 2मध्ये यातले बरेचसे प्रश्न अगदी यातले डायरेक्ट प्रश्न असे 1 लाईनर प्रश्न आपल्याला परिसर भागाला विचारलेत आणि पेपर विज्ञान 2मध्ये सुद्धा ज्याचा 7 ते 8चा विज्ञान आहे त्याच्यामध्ये सुद्धा यावरचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, मला वाटते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत भाग बघितलेला आहे आणि शेवटचं लेक्चर परिसर अभ्यासचं होईल. इथं 7वी पर्यंतचा भाग तुमचा अगदी परफेक्ट होईल, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर यावरचे बरेचसे प्रश्न, हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे, सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या. डेफिनेटली यावरचे प्रश्न आता आपल्याला या परीक्षेला विचारते. चला, इथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यामध्ये आपण पाहतोय आपण पोर्टलेट सिमेंट. आता यावर प्रश्न आलाय बघा, पाठीमागच्याच याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे. तर इथं आपण पाहणार आहोत ओके. तर यावरचा एक प्रश्न काय आला होता, ते जे वस्तू आणि त्याचे मूळ स्त्रोत यावरचा प्रश्न आला होता. पोर्टलेट सिमेंट बांधकामासाठी वापरलं जातं. त्याच्यामध्ये 7% चुना CaO प्लस 25% सिलिकॉन SiO2 सिलिकॉन डायऑक्साईड वगैरे त्याचे सूत्र वगैरे लक्षात ठेवा. 5% ॲल्युमिना प्लस आयर्न ऑक्साईड. पोर्टलेट सिमेंट वेगळं आणि जेलीय सिमेंट वेगळं, हा असा प्रश्न विचारते. पोर्टलेट सिमेंटमध्ये कोणते घटक आहेत? जिप्सम, कॅल्शियम सल्फेट त्याला म्हणतात. हा 7वीच्या पुस्तकातले हे सगळे मी तुम्हाला देतो. त्यानंतर दुसरं सिमेंटचा प्रकार आहे जलीय सिमेंट, म्हणजे पाण्यातल्या बांधकामासाठी वापरलं जातं ते म्हणजे जलीय सिमेंट. शोधून काढली, त्यांचं नाव आहे बघा जॉन स्मिटन. असा आपण एखादा प्रश्न विचारू शकतो. 1756 मध्ये हा प्रश्न 56 मध्ये त्यांनी तो शोध लावलेला आहे. आता पेपर 2 मध्ये बरेचसे प्रश्न यावर आपल्याला विचारलेले आहेत, लक्षात घ्या सर्वांनी. अणु आणि अणूची संरचना यावर आपल्याला डायरेक्ट प्रश्न आलेले आहे. संरचनेवर त्याचे सिद्धांत पण थोडक्यात प्रश्न यावर आलेला आहे आणि पेपर परिसर भागमध्ये सुद्धा यावरचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. परिसर भाग म्हणतो तुम्हाला 7वी पर्यंत परफेक्ट करा. या नोट्समध्ये तुम्हाला 7वी पर्यंत दिले आणि 8वीचा थोडासा भाग तुम्हाला अपेक्षित आहे किंवा 8वीचं पुस्तक वाचणं तुम्हाला अपेक्षित आहे. ओझर तर वाचा पेपर 1 साठी आणि पेपर 2ला मात्र डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, चला. तर यावरचे प्रश्न आलेले आहेत, समजून घ्या आपण कशा पद्धतीचे प्रश्न आहेत किंवा याची कन्सेप्ट समजून घ्या. तिथं बघा अणु, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यावर डेफिनेटली प्रश्न असतो, दर परीक्षेला आलेला आहे. बघा अणु म्हणजे काय, बघा पदार्थांनी सर्व विश्व बनलेले आहे. सर्वात लहान कण, सूक्ष्म कण किंवा अविभाज्य कण, त्याचे परत सूक्ष्म कण करता येत नाही, त्याला अणु किंवा ॲटम इंग्रजीमध्ये शब्द आहे. ओके. महर्षी कणाद हा प्रश्न विचारलाय बघा. महर्षी कणाद यांनी त्याला परमाणू असं शब्द म्हटलं होतं आणि ॲटमस त्याला लॅटिन शब्दापासून तो ॲटम असं नाव दिलेलं आहे आणि त्याचा अर्थ होतो अविभाज्य. अणु हा सगळ्यात सूक्ष्म कण आहे, त्याचं परत डिवायडेशन करता येत नाही किंवा त्याचा भाग करता येत नाही. मूलद्रव्याचं सर्वात लहान कण आहे, लक्षात ठेवा. डेमोक्रिटसने त्याला ॲटम असं नाव दिलेलं आहे, त्याने तो शब्द वापरलेला आहे. आता अशा पद्धतीची अणूची संरचना असते. अणू सर्वात लहान कण जरी असला तरी त्याचं परत अशा पद्धतीचं डिवायडेशन होतं. आता अणूचं केंद्र आणि केंद्रकाभोवती काय असतात, ह्या वेगवेगळ्या कक्षा असतात. तर केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यावर प्रश्न आलेले आहेत आणि आता पण विचारणार आहेत प्रश्न डेफिनेटली, त्यामुळे परफेक्ट करून घ्या. तर थोडक्यात त्याची रचना सांगतो. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे 2 घटक असतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षेमध्ये काय करत असतात, फिरत असतात. पुढच्या एका चॅप्टरमध्ये आपण त्याचं डिटेल्समध्ये बघणार आहे, पुढे घेणार आहे. ते अणूची संरचना, अणूचे अंतरंग यावर पेपर 2ला डेफिनेटली प्रश्न आहेत आणि 1ला पण एखादा दुसरा यावर प्रश्न अगोदर आलेला आहे, आता आपण विचारणारच, त्यामुळे हे घटक महत्त्वाचे आहेत, ते करूनच घ्या. इलेक्ट्रॉन कक्षा बाहेर असते. केंद्रकामध्ये काय असतं बघा, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, P+N म्हणतो, त्याच्या आतमध्ये असतं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आता हे शोध याच्यावर प्रश्न आपल्याला विचारते. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड जोड्या लावायला प्रश्न डेफिनेटली विचारतात, लक्षात ठेवा, हे समजून घ्या. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड याने लावलेला आहे.
त्यानंतर न्यूट्रॉनचा शोध चॅडविक, प्रश्न आलाय बहुतेक हा. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. पाठच करा. हा भाग खूप महत्वाचा आता मी जे सांगायला लागलो ते. त्याच्यावरच्या काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात. चुकी बरोबरला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. केंद्रकामध्ये बघा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात, मला हे सांगितलं तुम्हाला. इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती कक्षेत काय असतात, फिरत असतात. अणूचे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. ही विधानं दिलेली आहेत परीक्षेला. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते, म्हणजे अगदी कमी असते. त्यामुळे ते इलेक्ट्रॉनचं वस्तुमान धरत नाही, तर उरलेलं केंद्रकाचंच वस्तुमान आणि केंद्रकामध्ये असणारं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यावरून त्या अणूचं वस्तुमान ठरलेलं असतं. ही विधानं आलेली आहेत. प्रोटॉन P प्लस यांना दर्शवलं जातं आणि ते धन प्रभारित असतात. प्रोटॉन P प्लस लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो, E मायनस असा तो प्रभार दाखवला जातो. प्रभार वेगळा आणि वस्तुमान वेगळं. अणूचं वस्तुमान अणूच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. वाक्य आलेलं आहे. त्यानंतर संमिश्रावर पण प्रश्न आपल्याला पाठीमागच्या याच्यामध्ये संमिश्रावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. हा पण प्रश्न समजून घ्या. ओके, काय प्रश्न आहे बघा. पाठीमागच्या याच्यामध्ये ते थोडक्यात संमिश्र आहे. नंतर मी वेगळी PDF दिलेली आहे, त्या PDF मध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये तुम्हाला सांगतो. संमिश्र थोडक्यात या पुस्तकात 7वीच्या पुस्तकात जेवढी दिलेली आहे तेवढी सांगतो. ही सगळी संमिश्र परीक्षेला वेगवेगळ्या याच्यामध्ये विचारलेली आहे. इथं बघा, पितळ तांबे प्लस जस्त, काश्य तांबे प्लस कथील, पोलामध्ये काय असतं, लोह म्हणजे त्याला Fe म्हणतो, कार्बन म्हणजे C म्हणतो, निकेल Ni, क्रोमियम Cr, ही पण त्याच्या संज्ञा पण लक्षात ठेवा. काश्यामध्ये तांबे म्हणजे कॉपर प्लस कथील TSN असे. तांबे Cu कॉपर प्लस जस्तला झिंक म्हणतो, झेरे, ही पण नावं लक्षात ठेवा. अल्निको मध्ये बघा ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट असतं. ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ते पाठ करा. त्यानंतर बघा पुढं जर्मन सिल्वर, याच्यामध्ये तांबे, जस्त आणि निकेल. ओके, तांबेला Cu, जस्तला झिंक, झेरियन म्हणा, निकेलला Ni. त्याच्या संज्ञा पण लक्षात ठेवा, काही वेळा संज्ञावर पण विचारलं जाईल. अमालगम हा शब्द विचारलेला आहे. अमालगम मध्ये काय असतं, पारा, सोने किंवा चांदी. अमालगम हा शब्द विचारलेला आहे. सोल्डर आपण डाग मारण्यासाठी वापरतो, त्याच्यामध्ये सिसे आणि कथील, सिसे किंवा त्याला कथील म्हणतो. डिरॅल्युमिन हे आपलं विमानाच्या याच्यामध्ये वापरलं जातं. विमानामध्ये त्याच्यामध्ये काय असतं, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज. ओके, हे सगळे विचारलेले आहेत, त्यामुळे पाठच करा. ते संमिश्र त्याच्यामध्ये काय काय घटक असतात. गन मेटलमध्ये बघा तांबे, जस्त आणि कथील यापासून गन मेटल तयार झालेलं आहे. पाठीमागच्याच याच्यामध्ये यावर प्रश्न आलेला आहे. आता पण विचारतील जोड्या लावायला किंवा कशापासून ते संमिश्र अलॉईज म्हणतो, त्याला संमिश्राला आपण अलॉय म्हणतो. आता जास्त डिटेल्समध्ये न जाता थोडक्यात जे मी सांगतो तेवढं तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. हे पाठच करून घ्यायचं, जे मी आता सांगायला लागले हे सगळं पाठ करून घ्यायचं. ओके, नेक्स्ट बघूया आपण संमिश्र. थोडक्यात सांगितलेले आहेत. अजून एक मी तुम्हाला डिटेल्समधला अजून पेपर सेकंडसाठी जे इम्पॉर्टंट आहे त्याच्या PDF मी नंतर दाखवतो. त्यातलं नेमकं काय करायचं तेवढं सांगतो, तेवढं वाचून घ्या. ठीक आहे. पेपर 1ला 1 लाईनवरच प्रश्न असतात, जास्त डेप्थ नाही. पेपर 2ला मात्र डिटेल्स आहे. आता याच्यामध्ये बघा मिश्रणे बघूया आपण. मिश्रणेमध्ये मिश्रणातील घटक हे असे वाक्य विचारलेले आहे. मिश्रणातील घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात. मिश्रणातील घटक पदार्थांचे गुणधर्म आहे असे राहतात. उदाहरणार्थ आपण चिवडा घ्या, भेळ घ्या, जे मूळ गुणधर्म आहेत ते आहे असेच राहतात. साध्या पद्धतीने हे पदार्थ वेगळे करता येतात. आता मिश्रणाचे दोन त्याच्यामध्ये परत भाग केलेले आहेत, समांगी मिश्रण आणि असमांगी मिश्रण. त्याचे थोडक्यात मी तो उदाहरण आणि चार्ट दिलेला आहे, समजून घ्या. समांगी मिश्रणाचे उदाहरण आहे लिंबू सरबत. ते काय होतात, एकरस होतात, पूर्ण एकमेकांमध्ये मिसळतात. असमांगीमध्ये काय होतात, एकरूप होत नाही, ते त्याचे थर वेगवेगळे राहतात. समांगी मिश्रणामध्ये काय होतात, एकरूप होतात, एकरस होतात म्हणजे. असमांगीमध्ये होत नाही. मी शॉर्टमध्ये दिलेले आहेत, मला डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर ते पुस्तकातलं तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा यावर प्रश्न आलेले आहेत. इथं काय सांगितलं आपल्याला, असमांगी म्हणजे एकरूप होत नाही, त्याचे दोन थर होतात आणि त्याचे परत काय होतात, दोन भाग होतात. निलंबन आणि कलील. आता निलंबन आणि कलील म्हणजे काय बघा,
निलंबनामध्ये काय होतं बघा, पाणी आणि तेल, पाणी आणि तेल यांचं जर मिश्रण बघितलं तर एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, म्हणजे असमांगी, एकरूप होत नाही, म्हणजे असमांगी. आणि निलंबन आणि कलिलमध्ये थोडक्यात काय फरक आहे, डेफिनेटली प्रश्न विचारणार आहे. तर पाणी आणि तेल डोळ्याने कण स्पष्ट पाहू शकतो निलंबनामध्ये, मात्र कलिलमध्ये काय असतं, एकरूप होत नाहीत पण ते आपल्याला डोळ्याने स्पष्ट दिसत नाही. उदाहरणार्थ लक्षात ठेवा, दूध, रक्त, दही, धुके. आता दुधामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक असतात, दह्यामध्ये, धुकामध्ये, रक्तामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे घटक बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये असतात, पण ते आपल्याला काय करतात, ते कण स्पष्ट दिसत नाही. हा दुसरा प्रकार आहे तो कलिल. अशा पद्धतीने असमांगीमध्ये एकरूप होत नाहीत, वेगवेगळे घटक असतात. हे पाणी आणि तेल वेगळे घटक दिसतात, स्पष्ट कण पाहू शकतो आपण, तेल आणि पाण्याचा थर बघू शकतो आधी ते. पण कलिलमध्ये मात्र बघा काय होतं, त्यातले कण स्पष्ट दिसत नाही. पेपर 2 ला डेफिनेटली प्रश्न आहे यावर. नंतरचा भाग आहे बघा, धातूचे गुणधर्म. हा पण फार महत्वाचा भाग आहे, यावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. धातूचे गुणधर्म, धातूची अवस्था बघा, स्थायी. हा, इथं पॅरेलल मी तुम्हाला कंपॅरेटिव्हली दाखवतो आणि यावरचे जे अपवाद आहेत ते अपवाद आहे असे लक्षात ठेवा, मी सांगतोय ते. यावर प्रश्न आलेले आहेत आणि आता आपण विचारणार आहे. बघा, धातूचे गुणधर्म आणि अधातूचे गुणधर्म ॲट अ टाइम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, नीट समजून घ्या. बघा, याच्यामध्ये धातूंच्या अवस्था जर बघितल्या आपण, धातू शक्यतो अवस्था त्यांची स्थायी असते. अपवाद त्याला आहे पारा. पारा हा धातू आहे पण तो द्रव आहे. सगळे धातू हे स्थायी असतात. अपवाद आहे, अपवादावर प्रश्न आपल्याला विचारतात. अपवाद येतो द्रव. इतर त्याच्याच पद्धतीने अधातू काय असतात, शक्यतो स्थायू आणि वायू अवस्थेमध्ये असतात. एकच अपवाद आहे, त्याला ब्रोमीन, तो द्रव रूपात आहे. हा प्रश्न आपल्याला पेपर 1 ला आलेला आहे. ब्रोमीन वायू अपवादावर प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. ओके. दुसरं, धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. ऑब्विसली कोळसा वगैरे आहे ते अधातू आहे. अपवाद कुठला आहे बघा, हिरा हा अधातू आहे पण त्याला चकाकी आहे. ग्रॅफाइट आणि आयोडीन हे अपवादात्मक आहेत, त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हे अपवाद आहेत. शक्यतो धातूंना चकाकी असते, अधातूंना नसते, पण हे अपवाद आहेत. अपवाद म्हणजे त्यांना चकाकी आहे, हे लक्षात ठेवा. तिसरा गुणधर्म बघा, तन्यता. तन्यता म्हणजे तार काढता येते त्याच्यातून. उदाहरणार्थ सोने, तांबे हा धातूमध्ये गुणधर्म आहे. अधातूमध्ये तन्यता गुणधर्म नाही, लक्षात ठेवा. तन्यता म्हणजे तार काढता येत नाही. गुणधर्मावर प्रश्न आहे, अपवाद आणि उदाहरणं लक्षात ठेवा. पुढचा प्रकार आहे बघा, वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे पत्रा काढता येतो, ठोकून पत्रा तयार करता येतो. उदाहरणार्थ लोखंड. इथं पत्रा तयार करता येत नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा, उष्णतेचे सुवाहक, विजेचे सुद्धा सुवाहक, म्हणजे त्याच्यातून उष्णता आणि वीज वाहू शकते. हे मात्र दुर्वाहक असतात, लक्षात ठेवा. अपवाद त्याला आहे ग्रॅफाइट. हा प्रश्न आलेला आहे, वारंवार विचारले यावरचे प्रश्न. ग्रॅफाइट उष्णतेचे सुवाहक आहे, अधातू असून सुद्धा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नादमयता असते, म्हणजे त्याच्यातून काय होतं, आवाज निघतो. उदाहरणार्थ सूर निघतात धातूमधून, त्याच्यावर वाजवलं तर याच्यामध्ये नादमयता गुणधर्म नसतो. काठिण्यता असते धातूमध्ये, ऑब्विसली. हे अपवाद बघा, यावर प्रश्न आलाय. सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे धातू आहेत पण त्याच्यामध्ये काठिण्य नाही. हे चाकून ऍक्च्युली कापता येऊ शकतात, एवढं ते नरम असतात. सोडियम, Na, पोटॅशियम, के, लिथियम, L. नावं लक्षात ठेवा. अपवाद आहे ते लक्षातच ठेवा. अधातू शक्यतो ठिसूळ असतात. अपवाद त्याला आहे हिरा. हा अधातू असून सुद्धा काय आहे, तो कठीण आहे आणि नुसताच कठीण नाही तर तो सर्वात कठीण पदार्थ हिरा. अशा पद्धतीने हे घटक आहेत, हे नीट समजून घ्या, परीक्षेला हे विचारलेले आहेत. नेक्स्ट त्याच्यातले गुणधर्म बघूया. घनता. घनता सगळ्यात जास्त असते, अधातूची घनता कमी असते. द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो आणि इथं कमी असतो. अपवाद फक्त त्याला येणार आहे हिरा. मी अगदी शॉर्टमध्ये हा तक्ता करून दिलेला आहे. हा तक्ता आहे असा पाठ करा, यावर प्रश्न तुम्हाला आहे म्हणून समजा. ओके. नेक्स्ट, आता काही अधातू किंवा काही जे धातू आहेत त्यांचे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपल्याला माहिती असणं पण आवश्यक आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने यावर प्रश्न आलेले आहेत. ओके. इथं 1 बाय 1 आपण समजून घ्या. इथं पहिला बघा, ग्रॅफाइट. हा ग्रॅफाइट अधातू आहे, मगाशीच पाहिलं. या गुणधर्मावर प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे नीट समजून घ्या. अप्रूप. अप्रूप आहे, याचं षटकोनी आहे. कार्बन C त्याच्यामध्ये असतो, लक्षात ठेवा. याचे गुणधर्म लक्षात ठेवा. ते मऊ असतं, काळे असतं
ग्रॅफाईट आपण पेन्सिलमध्ये वापरतो, उष्णतेचे आणि विजेचे काय असतात ते सुवाहक असतात. त्याचा उपयोगावर प्रश्न आहे. पेन्सिलमध्ये असतं कोरडा विद्युत घटक म्हणजे बॅटरी वगैरे सेल असतं ना, त्याच्यामध्ये असतं बघा मध्ये. वंगण म्हणून याचा वापर केला जातो, रंग म्हणून वापर केला जातो, रंगामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. अणुभट्टेमध्ये उपयोजनावर आपल्याला परीक्षेला प्रश्न असतात, त्यामुळे हे लक्षात ठेवा. मी अगदी शॉर्टमध्ये जेवढं उपयुक्त आहे तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निदान एवढं जरी वाचलं तरी बऱ्यापैकी आपण टीईटीला पास होण्याची चान्सेस येऊ शकतात. मला सांगतो 70% नॉलेज आपल्याकडे आहे, उरलेलं 60-70% असतंच, उरलेलं 30 ते 40% नॉलेज वापरून आपल्याला टीईटी पास होता येऊ शकतं. आणि याच्यापेक्षा सीटीटी अजून सोपी असू शकते, असतेच सोपी, ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पण झालं. त्यानंतर बघा नेक्स्ट बघूया आपण, पुढे बघूया नैसर्गिक साधन संपत्ती खनिजांचे वर्गीकरण. हा सुद्धा तक्ता लक्षात ठेवा, पाठच करा. ओके, इकडे झाल्यावर इकडे येणार. बरोबर. बघा पुढं नैसर्गिक साधन संपत्ती खनिजांचे वर्गीकरण. अधातू खनिजे, ही नावं लक्षात ठेवा, पाठ करा. अभ्र, गंधक, जिप्सम, पोटॅश, ग्रॅफाईट, हिरा आणि फेल्डस्पार अधातूंची नावं आहेत, हे लक्षात ठेवा. धातू खनिजे जे आपल्याला मिळतात ती खनिजे जी आपल्याला जमिनीतून मिळतात, लोह, सोने, चांदी, कथील, बॉक्साईट, मॅंगनीज, प्लॅटिनम आणि टंगस्टन. ओके. ऊर्जारूपी खनिजे ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू. सैंधव मीठ, हा प्रश्न आलाय बघा. सैंधव मीठ किंवा त्याला सेंदे लोण असं म्हणतात. भूगर्भातील मिठाचे साठे, जेवणात आणि औषधात सुद्धा सैंधव मिठाचा वापर केला जातो. रत्नरूपातली खनिजे, खनिजांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ रत्न किंवा त्याचे आपण दागिने म्हणून त्याचा वापर करतो. हिरा, माणिक, नीलमणी, पाचू आणि जेड आणि झिरकॉन ही नावं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद. 1926 मध्ये त्याची IIT धनबाद, IIT कॉलेज आहे. खाणकामा बद्दलचं संशोधन, त्याचं शिक्षण देणारी ती संस्था आहे. IIT माहिती आहे आपल्याला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर ती त्याच्याशी संबंधित आहे. धनबाद या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. लोह खनिज म्हणजे काय बघा, अशुद्ध स्वरूपातील लोखंड. उदाहरणार्थ मॅग्नेटाईट, हेमेटाईट विचारलाय प्रश्न, लिमोनाईट आणि सिडेराईट ही 4 लोह खनिज आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवा. ही धातुक असतात, अशुद्ध स्वरूपात असतात आणि त्यांना शुद्ध रूप देऊन नंतर त्याच्यापासून शुद्ध लोखंड तयार केलं जातं. प्रश्न आला यावर. नेक्स्ट बघूया आपण इथं. हे सगळे उपयोग दिलेले आहेत धातूंचे, त्या खनिजांचे उपयोग दिलेले आहेत आणि हे परीक्षेला विचारले. मॅंगनीज महत्वाचं आहे बघा, संयोग औषध निर्मितीसाठी. मॅंगनीज हे संयोग औषध निर्मितीसाठी वापरले जातात. काचेला गुलाबी रंग मिळू शकता, आलाय प्रश्न यावर. विद्युत उपकरणामध्ये मॅंगनीज वापरलं जातं. बॉक्साईट म्हणजे आपल्याला ॲल्युमिनियमचे धातूक आहे, याच्यामध्ये 55% ॲल्युमिनियम असतं. ॲल्युमिनियम ऑक्साईड पासून तयार केलं जातं. ॲल्युमिनियमचा उपयोग वीज उष्णता सुहाग म्हणून केला जातो. ॲल्युमिनियमच्या तारा वगैरे वापरलेला. याची घनता कमी असते. विमाने, वाहतुकीची साधने, विद्युत तारा यात याचा वापर केला जातो. हे उपयोग लक्षात ठेवा, उपयोगावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट बघूया आपण तांबे आता नेहमीच्या वापरातला आपल्याला आहे. तांब्याचा उपयोग लोह व इतर खनिजांच्या सान्निध्यामध्ये अशुद्ध स्वरूपात ते सापडते. तांबे इतर खनिजांच्या सान्निध्यात हे सगळे दगड रूपात किंवा खनिजामध्ये आपल्याला जमिनीच्या आतमध्ये ते सापडतं. शीघ्र विद्युत वाहक आहे तांबे. विद्युत तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने, भांडी व मूर्तीच्या निर्मितीसाठी तांब्याचा उपयोग केला जातो. विविध उपयोग आहेत तांब्याचे. त्यानंतर बघा अभ्रक, विद्युत रोधक, औषधी व रंग, विद्युत यंत्रे, उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा या सगळ्यांमध्ये अभ्रकाचा वापर केला जातो. अभ्रक सुद्धा खूप महत्वाचं हे आहे, खनिज आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा दगडी कोळसा. दगडी कोळसामध्ये दगडी कोळसा हा कार्बनचा साठा आहे, त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतं. यावर प्रश्न आलाय बघा. वनस्पती अवशेषापासून दगडी कोळसा हा जमिनीच्या भूगर्भामध्ये सापडतो आणि तो वनस्पती, प्राणी यांच्या त्यांचे जे अवशेष आहेत त्या अवशेषावर प्रेशर व त्याचा दगड, माती वगैरे किंवा डोंगर कोसळून जे वनस्पती, प्राणी गाडलेले आहेत आणि त्यावर पडलेल्या प्रेशरमुळं आणि तिथं जास्त प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण झाल्यामुळं ते काय तयार होतात, त्याचं रूपांतर दगडी कोळसा किंवा खनिज तेलामध्ये ते रूपांतर होत असतं. त्यालाच आपण जीवाश्म इंधन म्हणतो.
यावर असा प्रश्न आलेला आहे. कशापासून ते मिळालं जातं, त्याला जीवाश्म इंधन का म्हणतात, तर ही त्या पाठीमागचं स्पष्टीकरण तुम्हाला मी सांगितले. प्रश्न आलाय त्याच्यावर. याचे प्रकार आहे बघा. अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट क्रमावर पण प्रश्न विचारतील. तर याचा अर्थ काय आहे, हे जे कोळसा आहे तो उच्च प्रतीचा कोळसा आहे. अँथ्रासाइट ए वरून लक्षात ठेवा, अँथ्रासाइट क्रम पण लक्षात ठेवा. बिट्युमिनस त्याच्यापेक्षा कमी, लिग्नाइट आणि सगळ्यात कमी प्रतीचा पीट. ए बी, अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट. त्याच्यामध्ये असणारे कार्बनच्या प्रमाणावरून ती त्यांना नावं, प्रमाणावरून त्याचे ते प्रकार पडलेले आहेत. तर सगळ्यात चांगला अँथ्रासाइट, त्यानंतर बिट्युमिनस, लिग्नाइट आणि सगळ्यात कमी पीट. हे कमी प्रतीचा असतो कारण त्याचं कार्बनचं प्रमाण कमी आहे. त्याच्यातून उष्णता किती मिळते आणि प्रदूषण किती होतं याच्यावरून त्याचा तो प्रत ठरलेली जाते. औष्णिक, आता दगडी कोळसाचा उपयोग आपल्याला माहिती आहे. औष्णिक ऊर्जा निर्मितीमध्ये यापासून प्रोड्युसर व वॉटर गॅस तयार केला जातो, हे लक्षात ठेवा. ह्या वायुरूप इंधनाची निर्मिती, हे वायुरूप इंधन आहे, प्रोड्युसर आणि वॉटर गॅस. दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड सुद्धा म्हटलं जातं. अशा पद्धतीनं ही माहिती आपल्याला फार महत्त्वाची आहे. हा एक तक्ता दिलेला आहे तुम्हाला, शॉर्टमध्ये इथे दिलेला आहे, यावर प्रश्न आलेले आहेत. प्राणीसृष्टी, ज्याला ॲनिमल किंगडम असं म्हणतो, याचे दोन प्रमुख प्रकार आहेत बघा. संपृष्ठ रज्जू आणि असंपृष्ट रज्जू. संपृष्ठ रज्जू म्हणजे यातला काय असतं, पाठीचा कणा असतो, यांना कणा नसतो. यावर डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत आपल्याला. ओके, थोडक्यात उदाहरण पण दिले आणि शॉर्टमध्ये हा तक्ता तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. संपृष्ठमध्ये हे नावं लक्षात ठेवा, ते तुम्ही काय तिथं लॉजिक लावत बसू नका, म्हणजे पाठीचं कणा आहे का नाही ते शोधत बसायचं नाही, हे आहे असं नावं लक्षात ठेवा. मासे, साप, सरडा, बेडूक, पक्षी, मानव हे संपृष्ठ रज्जू म्हणतात. असंपृष्ट रज्जूमध्ये कीटक, गोगलगाय, गांडूळ, झुरळ, ताना मासा हे. ओके, पृष्ठवंशीय म्हणजे कणा मजबूत असतो, याचे 6 वर्ग आहेत लक्षात ठेवा. चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी असे एकूण 6 याचे गट पाडलेले आहेत. मुख्य प्रकार 2 लक्षात आले का बघा तुम्हाला. प्राणीसृष्टीमध्ये ज्याला ॲनिमल किंगडम म्हणतात, संपृष्ठ रज्जू आणि असंपृष्ट रज्जू, पाठीचा कणा असणे आणि नसणे, यावरून ते 2 प्रकार. याच्या उपप्रकारातून आपल्याला परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. उदाहरणार्थ बघा, पृष्ठवंशीय, संपृष्ठवंशीयमध्येच आपण त्याला पृष्ठवंशीय म्हणतो. संपृष्ठ रज्जूमध्ये कणा मजबूत असतो आणि त्याचे परत 6 वर्ग आहेत. पृष्ठवंशीमध्ये बघा, चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप म्हणजे सरपटणारे, पक्षी आणि सस्तनी, पिलांना जन्म देतात. ओके, तर याच्या डिटेल्समध्ये आपल्याला कसा प्रश्न आहे बघा, शॉर्टमध्ये दिले मिळतं, त्याचे शॉर्ट ट्रिक्स दिलेले आहेत, यावर प्रश्न आपल्याला आलेले. संपृष्ठ रज्जू किंवा पृष्ठवंशीय प्राण्यांचे जे 6 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार चक्रमुखी आहे. ही ना मी शॉर्टमध्ये जे दिलं इथं ते आहे असं लक्षात ठेवा, पाठ करा. चक्रमुखीमध्ये गोलाकार तोंड असतं, त्याचे हृदय 2 टप्प्याचं असतं, शीतरक्तीय प्राणी असतात. शीतरक्तीय म्हणजे बाहेरच्या तापमानानुसार ते आपल्या शरीरामध्ये बदल करतात. जबडा नसतो, श्वसन कल्यामार्फत होतं, यावर प्रश्न आहे डायरेक्ट. उदाहरण लक्षात ठेवा, पेट्रोमायझॉन हे त्याचं तो प्राणी आहे त्या चक्रमुखीमधला. हा 2 गट लक्षात ठेवा, त्याचे हृदय, चक्रमुखी आणि मत्स्य यावर असा प्रश्न आलेला. मत्स्य माहिती आहे, मासे खवले असतात, पर, कल्ले, हृदय 2 कप्प्याचं असतं. शीतरक्तीय प्राणी हे पण म्हणजे मासा गटातला रोहू, पापलेट, शार्क, इलेक्ट्रिक रे ही नावं आलेली आहेत. स्टिंग रे लक्षात ठेवा आणि डॉल्फिन, ते अपवाद लक्षात ठेवा. डॉल्फिन आणि देवमासा हे सस्तनी प्राणी आहेत. डॉल्फिन, देवमासा काय म्हणतो आपण, व्हेल म्हणतो, हे सस्तनी प्राणी आहेत. ते मत्स्य या गटामध्ये येत नाहीत. मासे दिसतात पण ते मत्स्य या गटात नाही, ते सस्तनी प्राणी आहेत. ते सस्तनी या 6व्या प्रकारामध्ये येतात, लक्षात ठेवा. थोडक्यात इथं मी दिले हे 2 जे गट आहेत, तर त्यांच्या हृदय 2 कप्पे, शीतरक्ती असते आणि त्यांना कल्ले असतात श्वसनासाठी. ओके, त्यानंतर बघा उभयचर आणि सरीसृप हा एक गट आहे, लक्षात ठेवा. उभयचरमध्ये काय येतं बघा, हृदय 3 कप्प्याचं असतं, शीतरक्ती असतात, श्वसन कल्ल्यामार्फत, त्वचेमार्फत किंवा फुफ्फुसामध्ये होतं. उभयचर म्हणजे पाण्यात पण राहतात आणि ते जमिनीवर पण राहतात, त्यामुळं या हे त्यांचे अवयव आहेत श्वसनाचे. उदाहरणार्थ बघा, बेडूक हा विचारलेला शब्द, हा प्रश्न आला होता. सॅलेमेंडर आणि टोड. त्यानंतर बघा, बेडूक पाण्यात
असेल तेव्हा त्वचेद्वारे शोषण करतो, जमिनीवर असेल तर फुफ्फुसाद्वारे शोषण करतो. सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी, यांचे शोषण फुफ्फुसाद्वारे होतं. शीतरक्ती असतात ते, हृदय 3 कप्प्याचे असतात. हे असे प्रश्न डायरेक्ट विचारलेले आहेत. हृदय किती कप्पे, शीतरक्ती असतात का? उदाहरणार्थ सरीसृपमध्ये साप, पाल, सरडा, कासव, मगर, घोरपड. हा प्रश्न असा विचारला होता. मगरचे हृदय आहे ते 4 कप्प्याचे आहे. ते बाकीचे 3 कप्पे असतात त्याच्यामध्ये सरीसृप सगळ्यांना, पण अपवादात्मक मगर दिलाय त्याचे हृदयाचे कप्पे 4 असतात, हे लक्षात ठेवा. ओके, तर मी जो तक्ता तुम्हाला सांगितला होता मगाशी, तर हा तक्ता लक्षात ठेवा. हे दोन कप्पे असतात आणि शीतरक्ती असतात आणि कल्यामार्फत शोषण होतं. इथं उभयचर सरीसृपला 3 कप्पे असतात आणि शीतरक्ती असतात, लक्षात घ्या. शॉर्टमध्ये इथे दिले. पक्षी आणि सस्तनी, डेफिनेटली यावर प्रश्न आहे, लक्षात घ्या. पक्षी आणि सस्तनी प्राणी घेतले हे 4 कप्पे असतात आणि उष्ण रक्ती आहे, आपण पण याच्यामध्ये येतो. पक्ष्यांचं बघा श्वसन फुफ्फुसामध्ये होतं, उष्ण रक्ती असतात ते. हृदय 4 कप्पे, हृदयाची कप्पे. हे शीतरक्ती म्हणजे त्या तापमानानुसार आपल्या शरीरामध्ये बदल करतात, पण उष्ण रक्तीमध्ये तसा बदल आपण करू शकत नाही. हृदयाचे 4 कप्पे असतात. पक्षी बघा, बदक, मोर, पेंग्विन, कोंबडी, शहामृग. शहामृग सर्वात मोठा पक्षी आहे आणि तो अंडज पण आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे पक्षी. सस्तनी हा एक प्रकार आहे, तो उष्ण रक्तीय. हृदय 4 कप्प्याचे असतं. श्वसन फुफ्फुसे याद्वारे होतं. शरीरावर केस असतात. सस्तन म्हणजे आपण पण त्याच्यामध्ये येतो. त्वचेवर घामाची ग्रंथी असतात, तैलिक ग्रंथी म्हणतो आपण. मादी म्हणजे स्तन ग्रंथी असतात, दूध देते, दूध ग्रंथी आपण त्यांना म्हणतो. पिलांना जन्म देतात त्यांना जरायुज, उदाहरणार्थ मनुष्य, कुत्रा, मांजर, सिंह. हा प्रश्न आलाय बघा. वटवाघूळ, डॉल्फिन, देवमासा, बदक, चोचा, हा यावर प्रश्न आला होता. हा प्लॅटिपस, दुसरं नाव त्याचं लक्षात ठेवा, प्लॅटिपस. हा अंडज सस्तन प्राणी, अंडी पण देतो आणि पिलांना काय करतो, दूध पाजतो. हा अपवादात्मक प्राणी आहे, लक्षात ठेवा. सस्तन गटामध्ये तो. ओके, अशा पद्धतीने ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे आणि शॉर्टमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीनं हा तक्ता पाठ करा, लक्षात ठेवा. दुसरा गट बघतोय असंपृष्ठ वंशीय. याच्यामध्ये पण डिटेल्स दिलेला आहे, पण हे थोडक्यात मी तुम्हाला पेपर 1 साठी एवढंच सांगतो. पेपर 2 साठी डिटेल्स PDF मी सांगतो, त्या वाचून घ्या. असंपृष्ठ वंशीयमध्ये गांडूळ, जळू हे जे आहे ते ॲनल्डा या प्रकारामध्ये येतात. प्रश्न आला यावर. गोगलगाय, ऑक्टोपस, सिम्पले, मोलुस्का, त्याचे पण परत गट आहेत, उपप्रकार आहेत. ते शॉर्टमध्ये मी तुम्हाला दिले, यावर प्रश्न आपल्याला आले. कीटक अर्थ्रोपोडामध्ये येतात, लक्षात ठेवा. तारामासा हा प्रश्न आलेला. समुद्र काकडी तारामासाला म्हणतो आपण. आणि इकायनोडर्माटा किंवा कंटक चर्मी या गटामध्ये हे सगळे प्राणी येतात. ओके, नेक्स्ट बघा, सागरी जैविक साधन संपत्ती. हा तक्ता पाठ करा, यावर पण प्रश्न आलेला, याचे उपयोग दिलेले. सागरी जैविक साधन संपत्ती आहे, याचा आपल्याला काय उपयोग आहे? उदाहरणार्थ प्रथिने मिळण्यासाठी, जीवनसत्वे, प्रथिने जीवनसत्वांचे स्रोत किंवा अन्न म्हणून, उदाहरणार्थ कोळंबी, सुरमई, पापलेट, यांच्यापासून प्रथिने जीवनसत्व मिळतात आणि अन्न म्हणून त्याचा वापर करतो. कोंबडी खाद्य आणि खत म्हणून या माशांचा सुकट असेल, बोंबील असेल, यांची जी भुकटी आहे ती आपण कोंबडी खाद्य किंवा खत म्हणून वापरतो. माहिती आहे आपल्याला. तर ही जैविक साधन संपत्ती. शिंपल्यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी किंवा अलंकार म्हणून दागिने निर्मितीसाठी. बुरशी, प्रतिजैविकांची निर्मिती करण्यासाठी बुरशीचा वापर करतात. ओके, नंतर जीवनसत्वयुक्त तेल. शार्क लिव्हर ऑइल आणि कॉड लिव्हर ऑइल म्हणतो बघा आपण. तर त्या ऑइलपासून ही जीवनसत्व आपल्याला तेल औषध उपयुक्ताचा होतो. समुद्र काकडी हा प्रश्न आलेला. कॅन्सर, ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून समुद्र काकडीचा वापर केला जातो. ती सागरी वनस्पती आहे, लक्षात. ठीक आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला हा भाग तुम्हाला सांगितला होता, महत्त्वाचा होता. प्रकाश, ज्याला लाईट म्हणतो, यावर सुद्धा आपल्याला परीक्षेचे प्रश्न आलेले आहेत. हे सांगतो, हे आहे असं लक्षात ठेवा. प्रकाश हे अयांत्रिक तरंग आहे, म्हणजे यातला प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता नसते, म्हणून त्याला अयांत्रिक तरंग म्हणलेलं आहे. हा प्रश्न असाच विचारला 1 लाईनरमध्ये, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तो याबद्दल.
प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता नसते, निर्वातातून जाऊ शकतो प्रकाश, लक्षात ठेवा. त्याला अयांत्रिकरण म्हणलेलं आहे. प्रकाशाची गती हे लक्षात ठेवा. निर्वातामध्ये सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा कमी वायूमध्ये, त्याच्यापेक्षा कमी द्रव आणि सगळ्यात कमी वायूमध्ये. त्या गतीवर सुद्धा किंवा प्रकाशाची गती क्रम विचारतील आपल्याला, तर हा क्रम लक्षात ठेवा. निर्वातात सगळ्यात जास्त सॉरी तर वायू नाही तर स्थायू यायला पाहिजे. वायू, द्रव आणि स्थायू यायला पाहिजे. ओके. स्थायू सगळ्यात प्रकाशाची गती सगळ्यात कमी असते. निर्वातात प्रकाशाचा वेग 3×10⁸ 3×10⁸ मीटर पर सेकंड. तो प्रकाशाचा निर्वातात, निर्वात म्हणजे जिथं कुठलंही माध्यम नाही असा. ओके. एक प्रकाश वर्ष, हा प्रश्न आलाय का? हा प्रश्न आहे असा आलेला आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर. एका वर्षातलं अंतर किती असतं बघा? 9.46×10�12 घात आहे, एवढं किलोमीटर त्याचं अंतर असतं एका वर्षामध्ये. तर ते प्रकाश वर्ष म्हणतो. हा प्रश्न आला आणि त्याच्यातील अंतर मोजण्याचे एकक जे आहे, तर प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचे एकक आहे. तर हे कशासाठी वापर केला जातो? ताऱ्यामधील अंतर मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके. स्टॉप करा.